मातृभूमि। नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, सूर्य चंद्र युग मुकुट मेखला रत्नाकर है। नदियाँ प्रेम प्रवाह फूल तारे मंडन हैं, बंदीजन खग वृंद शेष फन सिंहासन है। करते अभिषेक पयोद हैं बलिहारी इस वेश की, हे मातृभूमि तू सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की। जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं। परमहंस सम बाल्यकाल में सब सुख पाए, जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए। हम खेले कूदे हर्षयुत जिसकी प्यारी गोद में, हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में। पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा। तेरी ही यह देह तुझी से बनी है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है। फिर अंत समय तू ही इसे अचल देख अपनाएगी, हे मातृभूमि यह अंत में तुझ में ही मिल जाएगी। कविता थी मैथिली शरण गुप्त जी की मातृभूमि। मातृभूमि कविता मैथिली शरण गुप्त जी की एक ऐसी कविता है जो स्वतंत्रता पूर्व के भारत में कईयों को राष्ट्र प्रेम की ओर जिसने प्रेरित किया। मैथिली शरण गुप्त जी द्विवेदी युगीन कवि थे और उनकी रचनाओं में, उनके कविताओं की अगर आप भाव पक्ष और शिल्प पक्ष की ओर देखें तो अधिकतर कविताएं राष्ट्र प्रेम से ओतप्रोत है। ये कविता भी मातृभूमि भी ऐसी ही है। मातृभूमि में हमारे भारत माता को केवल एक भूमि खंड के रूप में नहीं देखा है, उन्होंने सर्वेश्वर की सगुण मूर्ति के समान माना है मैथिली शरण गुप्त जी ने। गुप्त जी की रचनाएं, उनकी विशेषताएं की ओर बताएं तो भारतीय पुराण की जो उपेक्षित पात्र हैं उनको लेकर उन्होंने जो रचनाएं की हैं वो काफ़ी चर्चित रही। जैसे आप देखेंगे साकेत, उस जमाने में जब सभी श्री रामचंद्र और सीता जी की महिमा कर रहे थे तो मैथिली शरण गुप्त जी ने उसमें से उपेक्षित उर्मिला को चुना। और यशोधरा देखिए, जब सभी गौतम बुद्ध का गुणगान कर रहे थे तब मैथिली शरण गुप्त जी ने उनकी विरहिणी पत्नी यशोधरा को चुना। और उनकी तीसरी पुस्तक जो काफ़ी चर्चित रही वो थी भारत भारती। भारत भारती में संपूर्ण काव्य भारत का यशोगान, भारत माता का यशोगान से भरा था और इसीलिए उन्हें राष्ट्र कवि की पदवी दिया गया। और किसी ने नहीं, हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ने ही मैथिली शरण गुप्त जी को राष्ट्र कवि का पदवी दिया। तो हम देखते हैं मैथिली शरण गुप्त जी की कविता मातृभूमि। नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, सूर्य चंद्र युग मुकुट मेखला रत्नाकर है। कवि मैथिली शरण गुप्त जी यहाँ अपनी मातृभूमि, अपने जन्मभूमि भारत माता का सौंदर्य का वर्णन करते हुए उसके सौंदर्य पर बलिहारी हो जाते हुए कहते हैं कि हे मातृभूमि तुम्हारा हरित तट इतना सुंदर है। आपने देखा होगा भारत भूमि जो हरियाली से भरी रहती है कितनी सुंदर लगती है। तो कवि यहाँ कल्पना करते हैं कि हमारी भारत माता की हरित तट कितना सुंदर लगता है और उसके ऊपर नीलांबर परिधान जब बिछाता है, नीलांबर मतलब नीला आकाश, जब नीला आकाश अपना परिधान हमारी हरी भूमि भारत माता पर बिछाता है तो और मनोहर हो जाता है। नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, हमारी मातृभूमि, हमारी भारत भूमि जो हरियाली से भरी है उसका हरित तट कितना सुंदर है और उसके ऊपर चार चांद लगाने वाला है नीलांबर। नीलांबर रूपी परिधान मतलब नीले आकाश रूपी जो वस्त्र हरित तट पर जब बिछता है तो कितना मनोहर लगता है। सूर्य चंद्र युग मुकुट मेखला रत्नाकर हैं।
अब देखिए, ये भारत माता के मुकुट हैं सूर्य और चंद्र। दिन में सूर्य, रात में चंद्रमा, इन दोनों मुकुट के समान है भारत माता के लिए। सच भी है, आप कल्पना कीजिए सुंदर सा सूर्य जब उगता है तो हमें ऐसे लगता है मानो भारत माता की जो मुकुट है वो सूर्य, और रात में चंद्रमा की शोभा तो देखने लायक है। और कवि यहाँ कल्पना करते हैं कि भारत माता की मुकुट के समान है सूर्य और चंद्र। और जो रत्नाकर हैं, रत्नाकर मतलब सागर, आपने देखा होगा हमारे भारत के नक्शे की जो तीनों तरफ, जो एक तरफ इंडियन ओशन है, अरेबियन सी है, बे ऑफ बंगाल है, ये तीनों ऐसे लगते हैं जैसे किसी युवती के मेखला है। मेखला मतलब करधनी, मतलब जो हमारे कमर में बांधा जाता है। तो आप कल्पना कीजिए, आपकी कल्पना को भी कवि के कल्पना के समान ही उठाइए, तभी आप कविता का आस्वादन कर पाएंगे। तो आप भारत माता को देखिए एक नारी के समान, और उसके कमर में बंधा है वो सागर जो मेखला के समान है, जो रत्नाकर है। तो कवि यहाँ कल्पना करते हैं कि सूर्य और चंद्र जो इतने मनोहर दिखते हैं, वो तो भारत माता की मुकुट के समान है। दिन में सूर्य जब उगता है तो ऐसा लगता है मानो भारत माता का मुकुट हो, और रात में जब चांद चमकता है तो ऐसा लगता है भारत माता का मुकुट हो। और जो सागर है जो तीनों तरफ है, वो ऐसा लगता है भारत माता रूपी युवती का मेखला है, जो उसकी करधनी है। नदियाँ प्रेम प्रवाह, फूल तारे मंडन हैं। अब जो नदियाँ बहती हैं भारत में, वो नदियाँ ऐसे बहती हैं तो कवि को लगता है प्रेम रूपी प्रवाह बह रहा हो, नदियाँ चारों ओर प्रेम फैला रहा हो। और फूल और तारे, जो फूल उगते हैं, जो तारे हैं, नक्षत्र हैं, स्टार्स हैं, वो ऐसे लगते हैं भारत माता के मंडन हैं। मंडन मतलब आभूषण, ज्वेलरी। तो ये नदियाँ प्रेम का बहाव करती हैं, तो दूसरी तरफ फूल और तारे भारत माता के आभूषण बने हुए हैं। बंदी जन खग वृंद, शेष फन सिंहासन है। अब बंदीजन ऐसे, बंदीजन आपको पता है जो पहले राजाओं के महल में हुआ करते थे, उनके दरबार में जो राजा का यशोगान करने के लिए जो एक ग्रुप हुआ करता था, वो राजा का यशोगान करते थे कि हमारे राजा महान हैं, हमारे राजा वीर हैं। तो वैसे ही कवि कल्पना करते हैं जो खग वृंद हैं, जो खग मतलब जो बर्ड्स, जो पक्षियां हैं, वो जब उनका कल कल नाद से जब वातावरण भर जाता है, तो कवि कल्पना करते हैं ये तो ऐसे ही हुआ जैसे बंदीजन राजा की वंदना करते हैं, वैसे ही ये पक्षी भारत माता की वंदना कर रहे हैं। और शेष फन सिंहासन है। शेषनाग हमारे हिंदू मिथोलॉजी में है, शेषनाग के ऊपर पूरी धरती टिकी हुई है ऐसा माना जाता है। तो भारत माँ के लिए तो शेषफन सिंहासन के समान है, मतलब जिस शेषफन के ऊपर पूरी धरती टिकी हुई है, वही शेषफन भारत माता के लिए तो सिंहासन के समान है। करते अभिषेक पयोद हैं, बलिहारी इस वेश की। अब ये जो बादल हैं, पयोद, पयोद मतलब जो पानी बरसाने वाला बादल, बादल से जब बारिश निकलता है, नीचे की ओर गिरता है पानी, तो कवि कल्पना करते हैं ये तो ऐसे ही हुआ जैसे अभिषेक हो रहा हो भारत माता की, हमारी मातृभूमि का अभिषेक किया जा रहा है। बादल पयोध अभिषेक कर रहे हैं। बलिहारी इस वेश की, बलिहारी होना मतलब न्योछावर होना। कवि भारत माता की इस सुंदर महनीय मनोरम ये जो वेश है, जो सौंदर्य है, उस पर बलिहारी हो जाते हैं। करते अभिषेक पयोध हैं, बलिहारी इस वेश की। मैं भारत माता की मातृभूमि की इस वेश का बलिहारी हूँ, जिसके सुंदर हरित तट पर नीलांबर अपना परिधान बिछा रहा है, नीला आकाश अपना वस्त्र रूपी परिधान बिछा रहा है, और जिस भारत माता के मुकुट के समान है सूर्य और चंद्र, और जो रत्नाकर हैं, जो सागर है, वो उसके मेखला के समान, करधनी के समान है, जो उसके तीनों तरफ लिपटा हुआ है। और नदियाँ जहाँ प्रेम बहा रही हैं, फूल और तारे जो उसके आभूषण हैं,
और जो पक्षियाँ गाना गाती हैं वो ऐसा लगता है मानो बंदीजन उनका यशोगान कर रहे हैं। और शेष फन जिसके ऊपर पूरी धरती टिकी मानी जाती है वो तो भारत माता की सिंहासन के समान है। और जो पयोद हैं, जो बादल हैं, वो उनका अभिषेक करते हैं। मैं इस वेश की बलिहारी हूँ, हे मातृभूमि। कवि तो एकदम निहाल हो गए भारत भूमि के सौंदर्य को देखकर। हे मातृभूमि तू सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की। सच कहता हूँ मातृभूमि, तू तो सर्वेश की सगुण मूर्ति निकली। सर्वेश मतलब ईश्वर। तू तो ईश्वर की सगुण मूर्ति निकली, ईश्वर के समान सुंदर है तू। हे मातृभूमि तू सच में, तू सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की। तू तो सर्वेश की, ईश्वर की सगुण मूर्ति निकली। तो यहाँ इसे अपनी इस पद्यांश को उसकी पूर्णता में उसका आस्वादन कीजिए, आप इसका आलाप कीजिए और इसके अर्थ अपने आप खुलता जाएगा आपके सामने। नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, सूर्य चंद्र युग मुकुट मेखला रत्नाकर है। नदियाँ प्रेम प्रवाह फूल तारे मंडन हैं, बंदीजन खग वृंद शेष फन सिंहासन है। करते अभिषेक पयोद हैं बलिहारी इस वेश की। हे मातृभूमि तू सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की। जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं। परमहंस सम बाल्यकाल में सब सुख पाए, जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए। हम खेले कूदे हर्षयुत जिसकी प्यारी गोद में। हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में। कवि फिर अपनी कल्पना को आगे बढ़ाते हुए अपनी मातृभूमि भारत माता के प्रति बलिहारी होते हुए उसको निरख कर उसके मोद में, उसके सौंदर्य में मग्न होते हुए फिर कहते हैं, जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं। हे मातृभूमि हम तो आप ही के रज में, रज मतलब मिट्टी, धूल, आपकी ही धूल में लोट लोट कर बड़े हुए हैं। देखिए हम जब भी भारत की कल्पना करते हैं तो उसे माँ की समान मानते हैं। भारत माता मतलब जो सब कुछ सहती है, जो हमें सब कुछ देती है, हमें बड़ा करती है, हमारे सभी अन्याय को सहती भी है चुपचाप। एकदम निस्वार्थ प्रेम है माँ का, तभी हम भारत भूमि को भारत माता के समान मानते हैं। जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, तो कवि कहते हैं आप ही की मिट्टी में, आप ही की धूल में हम लोट लोट कर बड़े हुए हैं। हमने अपना बाल्यकाल आप ही के गोद में बिताया है। घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं, हम अपने घुटनों के बल सरक सरक कर खड़ा होना हमने आप ही से सीखा है। धरती में ही तो देखिए सभी बच्चे धरती में ही सरक सरक कर बड़े होते हैं, घुटनों के बल चलते हैं, माँ धरती के ऊपर चलते हैं। परमहंस सम बाल्यकाल में सब सुख पाए। बाल्यकाल में आप हमें इतना सुख देते हैं, ऐसा लगता है मानो हम परमानंद का परमहंस के समान बाल्यकाल में सब सुख हम पाते हैं। जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए, आपके कारण ही हम धूल में लोट लोट कर, मिट्टी में लोटते हुए बच्चे को भी हम हीरे कहलाते। हम कहते हैं ना अपने बच्चों को, जो छोटे बच्चे होते हैं किलकारी लगाते हुए सुंदर से धूल में लोटते हैं, तभी हम अपने प्यारे हीरे कहते हैं उसे। तो आपके धूल में हम लोट लोट कर हीरे कहलाए। हम खेले कूदे हर्षयुत जिसकी प्यारी गोद में, आपकी गोद में हम खेले कूदे खुशी से, हम खेले कूदे आपकी गोद में। हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में। हे मातृभूमि ऐसे कैसे हो सकता है कि तुम्हें देख कर, तुम्हें निरख कर मैं मग्न हो जाऊं खुशी में। मुझे खुशी क्यों ना होगी आपको देखकर, आपको देखकर मुझे ज़रूर खुशी होगी हे मातृभूमि, क्योंकि आप मुझे अपने सुंदर बाल्यकाल का स्मरण कराती हैं। आपके ही रज में लोट लोट कर हम बड़े हुए हैं, आपके ही रज में हम घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं, और आपने ही हमारे बाल्यकाल को परमानंद परमहंस के समान सुख दिया है, और आपके ही धूल में हम लोट लोट कर हीरे कहलाए। हम खेले कूदे हर्षयुत, हर्षयुत मतलब
खुशी से भरे हम आपके ही गोद में खेले कूदे, आपकी ही गोद में हम बड़े पले हुए। तो हे मातृभूमि, ऐसे आपको निरख कर मेरा मन खुशी से क्यों ना झूमे। हर एक बच्ची का अपनी माँ का सौंदर्य लुभावना लगता है, माँ जैसी भी दिखती हो, लेकिन बच्चे को आप देखिए, छोटे से बच्चे को माँ सबसे प्यारी होती है। आप दुनिया के कुछ भी दिखा दें, लेकिन अगर माँ को ना दिखाएं तो बच्चा दुखी होता है। तो यहाँ कवि भी ऐसे ही कहते हैं, भूमि हे मातृभूमि, तुम मुझे मेरी माँ के समान हो। जैसे मैं अपने खुद की माँ की गोद में पला बड़ा हुआ हूँ, मैं भी तुम्हारी ही गोद में खुशी खुशी बड़ा हुआ हूँ, तुम्हारी ही गोद में लोट लोट कर घुटनों के बल सरक सरक कर बड़ा हुआ हूँ। तो इसलिए हे मातृभूमि, तुझको निरख कर, तुझको देख कर मेरा मन क्यों ना मोद में भर जाए। इसमें अतिशय की कोई बात नहीं है, अचरज की कोई बात नहीं है, मेरा मन खुशी से भर जाएगा तुम्हें देख कर। पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा। कवि अपनी मातृभूमि के प्रति, मातृभूमि ने जो कुछ उपकार उनके लिए किया है, उसके प्रति नतमस्तक होकर कहते हैं कि हे मातृभूमि, तुझसे मैंने सभी सुखों को पाया, इसका प्रत्युपकार मतलब इसके बदले में हम क्या दे सकते हैं आपको। मतलब इतना बड़ा उपकार आपने हम पर किया है, उसका प्रत्युपकार करके ऋण को चुकाना मुमकिन ही नहीं है। पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, भोगना मतलब आस्वादन करना। आपसे सभी सुखों को हमने पाया और उसका आस्वादन भी हमने किया। तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा। ऐसा मुमकिन ही नहीं है कि जितना आपने हमको दिया है, मातृभूमि ने जितना हमको दिया है, उसका प्रत्युपकार, उसके बदले में कुछ वापस देना मानव से संभव ही नहीं है। क्योंकि जितनी बड़ी मात्रा में धरती ने हमें दी है, माँ भारत ने दी है, उतना हम दे ही नहीं पाएंगे। तेरी ही यह देह तुझी से बनी है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है। ये देह, मेरा ये शरीर है, तुझसे ही बना हुआ है, तेरे ही सार से, तेरे ही सुंदर रस के सार से, मतलब तेरे ही गुणों से बनी है मेरी ये शरीर, मेरा यह देह, मेरा अस्तित्व, सब कुछ तुझसे बना है हे माँ। बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है। अगर मुझे किसी ने रस से सींचा हो तो वो आपका ही है, आपका ही दान है। फिर अंत समय तू ही इसे अचल देख अपनाएगी। और कवि फिर थोड़ा भावुक होकर कहते हैं, मेरी मृत्यु के वक्त, मेरे अंत समय में, जब मैं एकदम अचल हो जाऊंगा, जहाँ मैं मतलब कि एकदम जड़ हो जाऊंगा, जहाँ मेरी मृत्यु जब होगी, तब तू ही मुझे अपनाएगी। जब मैं जीवंत हूँ तो मुझे अपनाने के लिए बहुत से लोग होंगे, लेकिन जब मेरी मृत्यु होगी, मैं अचल हो जाऊंगा, मैं मृत्युशैया पर जब लेटा हुआ होऊंगा, तब आप ही मुझे अपनाएंगी हे मातृभूमि, हे धरती माँ। हे मातृभूमि, यहाँ अंत में तुझ में ही मिल जाएगी। यह शरीर जिस पर मानव इतना गर्व करता है, मैं इतना गर्व करता आ रहा हूँ, यह अंत में तुझ में ही मिल जाएगी। मतलब अंत में मुझे आश्रय तुम ही हो, तुम्हारी गोद में मुझे मर मिटना है। तो कवि यहाँ भावुक होते हुए दिखाई दे, मतलब कि जो कुछ भी माँ भारत ने हमें दिया है, उसके बदले में प्रत्युपकार में देने लायक हमारे पास कुछ है ही नहीं। पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा। आपसे जितना भी सुख हमने भोगा है, उसका प्रत्युपकार हे धरती माँ हमसे कभी नहीं होगा। तेरी ही यह देह तुझी से बनी है, तेरी ही यह देह तुझी से बनी हुई है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है। ये देह, ये शरीर, जो कुछ भी, ये जो पार्थिव शरीर है मेरा, जो बाह्य आडंबर दिख रहा है मेरा शरीर है, जो मेरा फिजिकल अपीयरेंस है, वो सब आपका है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है। अगर किसी ने मुझे, किसी के रस से मैं बड़ा हुआ हूँ, तो वो आपके ही है।
फिर अंत समय तू ही इसे अचल देख अपनाएगी। अंत में मेरी मृत्यु के समय जब मैं अचल पड़ा हूँगा, तू ही मुझे अपने गोद में समाज लेगी। हे मातृभूमि, यह अंत में तुझ में ही मिल जाएगी। कवि कहते हैं, हे मातृभूमि, यह अंत में तुम्हें ही, तुझ में ही मिल जाएगी। എല്ലാവർക്കും ഞങ്ങളുടെ ചാനലിലേക്ക് ഹാർദവമായ സ്വാഗതം. നിങ്ങൾ ഇപ്പോൾ ഹിന്ദി വേർഷൻ മാതൃഭൂമി കവിത ആസ്വദിച്ച് കാണും. എന്തെങ്കിലും ഹിന്ദി മനസ്സിലാവാൻ ബുദ്ധിമുട്ടുള്ളവർക്ക് കുറച്ചുകൂടെ നമ്മുടെ മാതൃഭാഷയിൽ അത് മനസ്സിലാക്കുമ്പോൾ കുറച്ചുകൂടെ ഈസി ആയിട്ട് തോന്നും. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ ഇതിനെ ഒരു മലയാളം വേർഷൻ കൂടി ഇൻക്ലൂഡ് ചെയ്തത്. അപ്പം നിങ്ങൾ ഇതുവരെ ഈ കവിതയെ ആസ്വദിച്ചത് അതിൻ്റെ മലയാള ഭാവവും മനസ്സിലാക്കി ആസ്വദിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾക്കത് പഠിക്കാൻ എളുപ്പമായിരിക്കും. കവിത കീറിമുറിച്ച് പഠിപ്പിക്കേണ്ട ഒന്നല്ല, അത് ആസ്വദിച്ച് അതിൻ്റെ ലയവും താളവും അനുസരിച്ച് അത് ആദ്യം ചൊല്ലുകയാണ് വേണ്ടത്. പിന്നെ അതിൻ്റെ അർത്ഥം മനസ്സിലായി കഴിഞ്ഞ് പിന്നീട് നിങ്ങളത് ചൊല്ലുക, എന്നാൽ അതിനെ ആസ്വദിക്കാൻ പറ്റത്തുള്ളൂ. ഇവിടെ मैथिली शरण गुप्त എന്ന് പറഞ്ഞ ഒരു രാഷ്ട്ര കവി എന്ന പദവി എന്ന ഖ്യാതി പ്രാപിച്ച കവിയുടെ പോയമാണ് നമ്മൾ ഇന്ന് എടുക്കുന്നത്. मैथिली शरण गुप्तൻ്റെ പ്രത്യേകത എന്ന് പറയുമ്പം ഇന്ത്യക്ക് ഇൻഡിപെൻഡൻസ് കിട്ടുന്നതിന് മുമ്പ് ആ കാലഘട്ടത്തിൽ ജനങ്ങളുടെ ഇടയിൽ നമ്മുടെ രാഷ്ട്രത്തിനോടുള്ള സ്നേഹം ഉണർത്താനുള്ള അദ്ദേഹത്തിൻ്റെ കവിതകൾക്ക് വളരെയധികം സ്വാധീനമായിരുന്നു. കാരണം ആ കാലഘട്ടത്തിൽ നമ്മുടെ ഭാരതീയ ഒരുപാട് പേര് ഫോറിൻ ഗുഡ്സിനോട് ആകർഷിതമായി വിദേശ വസ്ത്രങ്ങളോടും വിദേശ രീതികളോടും ആകർഷിതരായി ഒരു മോഹവലയത്തിൽപ്പെട്ടിരിക്കുകയായിരുന്നു. അപ്പോൾ അതിൽ നിന്ന് മാറി നമ്മുടെ ജനങ്ങൾക്ക് നമ്മുടെ ഭാരതത്തിൻ്റെ മഹിമ മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി मैथिली शरण गुप्त जी ഒരുപാട് കവിതകൾ എഴുതിയിട്ടുണ്ട്. അതിൻ്റെ പശ്ചാത്തലത്തിലാണ് നമ്മുടെ രാഷ്ട്രപിതാവ് മഹാത്മാഗാന്ധിജി ഇദ്ദേഹത്തെ രാഷ്ട്രകവി എന്ന ഒരു വലിയ സ്ഥാനം കൊടുത്ത് ആദരിക്കും. ഒരുപാട് കവികളുണ്ട് ഹിന്ദിയിൽ, പക്ഷേ मैथिली शरण गुप्त ജിക്കാണ് രാഷ്ട്രകവി എന്ന ഒരു സ്ഥാനം കൊടുത്തിരിക്കുന്നത്. അപ്പം നമുക്ക് ആ കവിതയുടെ ആസ്വാദനത്തിലേക്ക് പോകാം. नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, सूर्य चंद्र युग मुकुट മേഖലാ രത്നാകർ है. കവി ഇവിടെ തൻ്റെ ഇമാജിനേഷൻ വാനോളം ഉയർത്തുകയാണ്. അതിനൊപ്പം തന്നെ നമ്മളും നമ്മുടെ ഇമാജിനേഷൻ അതേപോലെ ഉയർത്തണം. ഈ ഭാരതഭൂമി, നമ്മുടെ മദർലാൻഡ്, അതിനെ മനോഹരമായി വർണ്ണിച്ചിരിക്കുകയാണ്. വളരെ ഗ്രീനറി നിറഞ്ഞ ഹരിതാഭമായ നമ്മുടെ സുന്ദരമായ മാതൃഭൂമി. അതിൻ്റെ മുകളിൽ നീല ആകാശം തൻ്റെ വസ്ത്രം വിരിക്കുന്ന പോലെയാണ്. ഒരു സുന്ദരി അതിൻ്റെ മുകളിലൊരു നീല വസ്ത്രം വിരിക്കുന്ന പോലെയാണ്, മനോഹരമാണ് നമ്മുടെ മദർലാൻഡ്, നമ്മുടെ മാതൃഭൂമി. സൂര്യചന്ദ്ര യുഗമുക്കുട്ട് മേഖലാ രത്നാകർ ഹെ. അതിന് ആഭൂഷണമായിട്ട് സൂര്യനും ചന്ദ്രനും അതിന് ഒരു ക്രൗൺ പോലെയാണ്. എങ്ങനെ ഒരു രാജാവിന് ക്രൗൺ മുക്കുട്ട് ശോഭിക്കുന്നു, അതേപോലെ ഈ മാതൃഭൂമിക്ക് പകൽ സൂര്യൻ ഉദിക്കുമ്പോൾ ഭാരതഭൂമിയുടെ മുകളിലൊരു കിരീടം വെച്ച പോലെയാണ്, മുക്കുട്ട് കിരീടം. അതുപോലെയാണ് രാത്രിയിൽ ചന്ദ്രൻ്റെ ശോഭ കണ്ടാൽ തോന്നും നമ്മുടെ ഭാരതമാതയുടെ മുകളിൽ ഒരു മുക്കുട്ട് വെച്ച പോലെയാണ്, ഒരു കിരീടം വെച്ച പോലെയാണ്. മേഖലാ രത്നാകർ ഹെ. രത്നാകർ എന്ന് വെച്ചാൽ സാഗരം. സാഗരങ്ങൾ നമ്മൾ ഇത് സങ്കല്പിക്കേണ്ടത് അരഞ്ഞാണം അല്ലെ അരയിൽ കെട്ടുന്നതാണ് മേഖല. ഇവിടെ അരഞ്ഞാണത്തിനേക്കാളും ഒരു മേഖലയുടെ വേറൊരു മീനിങ് ഒരു അലക്ഷ്യമായ ഒരു തുണി നമ്മുടെ അരയിൽ കെട്ടുന്ന പോലെയാണ്. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ സങ്കല്പിക്കേണ്ടത് നമ്മുടെ ഇന്ത്യൻ മാപ്പ് നമുക്കറിയാം. അതിൻ്റെ ചുറ്റിനും വളരെ മനോഹരമായി 3 വശത്തും ഒരു പെനിൻസുലയാണ് ഇന്ത്യ. എന്ന് വെച്ചാൽ 3 സൈഡ്സ് വാട്ടറാണ് അതിൻ്റെ. അപ്പം 3 വശത്തും വെള്ളമുള്ള അത് ഒരു മേഖല പോലെയാണ്. ഒരു സുന്ദരിയുടെ അരയിൽ കെട്ടുന്ന ഒരു വസ്ത്രം പോലെയാണ് ഈ രത്നാകർ, ഈ സാഗർ. നദിയാ പ്രേം പ്രവാഹ ഫൂൾ താരേ മണ്ഡൻ ഹെ. പിന്നെ കവി പിന്നെയും മാതൃഭൂമിയുടെ ഭംഗി, ശോഭ വർണ്ണിച്ചുകൊണ്ട് പറയാണ്, ഈ ഭാരതത്തിൽ ഒഴുകുന്ന നദികളെല്ലാം എനിക്ക് തോന്നുന്നു പ്രേമം പ്രവഹിക്കുന്ന, എന്ന് വെച്ചാൽ വളരെ സ്നേഹം പ്രവഹിക്കുന്ന നദികളായിട്ടാണ് എനിക്ക് തോന്നുന്നത്. അത് ഒഴുകുമ്പം അതിലൂടെ സ്നേഹധാര ഒഴുകുന്ന പോലാണ് തോന്നുന്നത്. ഫൂൾ താരേ മണ്ഡൻ ഹെ. പിന്നെ അതിൻ്റെ ആഭൂഷണങ്ങളോ നക്ഷത്രങ്ങൾ, രാത്രിയിൽ അങ്ങോട്ട് നക്ഷത്രങ്ങൾ കണ്ടാൽ, ആകാശത്തിൽ വിരിഞ്ഞിരിക്കുന്ന നക്ഷത്രങ്ങൾ കണ്ടാൽ ഈ ഭാരതഭൂമിക്കുള്ള ആഭൂഷണങ്ങൾ പോലെയാണ്. പൂക്കൾ വിരിയുമ്പോഴും അതുപോലെയാണ്. മനോഹരമായ പൂന്തോട്ടം, പൂക്കൾ കാണുമ്പം ഇതെൻ്റെ മാതൃഭൂമിക്കുള്ള ഒരു ആഭൂഷണമാണെന്ന് പോലെ എനിക്ക് തോന്നുന്നു. ബന്ദീജൻ ഖഗവൃന്ദ് ശേഷഫൻ സിംഹാസൻ ഹെ.
ബന്ദിജൻ പണ്ട് രാജകൊട്ടാരത്തിലൊക്കെ രാജാവിന് സ്തുതി പാടുന്ന ഒരു ഗ്രൂപ്പ് ഓഫ് പീപ്പിൾ ഉണ്ടായിരുന്നു, രാജാവിന് സ്തുതി പാടുന്നത്. അവരിങ്ങനെ രാജാവ് വളരെ വീരനാണ്, സാഹസിയാണ്, ശൂരനാണ്, അവരെ ഇങ്ങനെ അപ്പോയിൻറ്റ് ചെയ്തിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇവിടെ കവി സങ്കല്പിക്കുന്നത് പക്ഷികളുടെ കളകള നാദം കേൾക്കുമ്പം എനിക്കത് ഈ പക്ഷികൾ ഭൂമിദേവി ഈ മാതൃഭൂമിയെ വന്ദിക്കുന്ന പോലെ, വന്ദിജൻ പോലെയാണെന്ന് തോന്നും. അവർ കോറസായിട്ട് ഇങ്ങനെ നമ്മുടെ ഭാരതഭൂമിയെ വളരെയധികം മനോഹരമായി വന്ദിക്കുന്ന പോലെ തോന്നും, പുകഴ്ത്തുന്ന പോലെ തോന്നും. ശേഷഫൻ സിംഹാസൻ ഹെ. ശേഷനാഗ് നമ്മുടെ ഹിന്ദു മിത്തോളജിയിൽ ഈ ഭൂമി തന്നെ ശേഷനാഗിൻ്റെ ഫൻ്റെ മുകളിലാണെന്നാണ് നമ്മൾ വിശ്വസിക്കുന്നത്. ആ ശേഷഫൻ ആക്ച്വലി നമ്മുടെ ഭാരതഭൂമിക്ക് ഒരു സിംഹാസനം പോലെയാണെന്നാണ് കവി പറയുന്നത്. ഏത് ശേഷനാഗിൻ്റെ മുകളിൽ ഈ ഹോൾ ധർത്തി, ഈ ഹോൾ ഭൂമി നിൽക്കുന്നു, അത് ആക്ച്വലി നമ്മുടെ ഭാരതഭൂമിക്ക് അതൊരു സിംഹാസനം പോലെയാണ്. കർത്തെ അഭിഷേക് പയോദ് ഹെ ബലിഹാരി ഇസ് വേഷ് കി. അതുപോലെ മേഘങ്ങളിൽ നിന്ന് വെള്ളം മഴ പെയ്യുമ്പം, താഴോട്ട് മഴ പെയ്യുമ്പോൾ കവിക്ക് തോന്നുന്നത് ഇത് അഭിഷേകം പോലെയാണല്ലോ, നമ്മുടെ ഭാരതമാതയ്ക്ക് അഭിഷേകം ചെയ്യുന്ന പോലെയാണ് ഈ മഴ പെയ്യുന്നത്. ബലിഹാരി ഇസ് വേഷ് കി. ഈ വേഷം, ഈ രൂപം, ഈ മനോഹരമായ രൂപം, അതിൽ ഞാൻ ബലിഹാരി ഹോത്താ ഹൂँ. ബലിഹാരി ഹോന മത്ലബ് ഞാൻ അങ്ങ് വീണുപോയി, ഈ ഒരു മനോഹര രൂപം കണ്ട് ഞാൻ അങ്ങ് ആസ്വദിച്ച് മതിമറന്നുപോയി. ബലിഹാരി ഹോന. ഹേ മാതൃഭൂമി തു സത്യ ഹി സഗുൺ മൂർത്തി സർവേഷ് കി. കവി അവസാനം പറയണേ, ഹേ മാതൃഭൂമി, സത്യമായിട്ടും സർവേശ്വരൻ്റെ സഗുണമൂർത്തി, തനി രൂപം മാതൃഭൂമി, ഹേ ഭാരത് മാത നീയാണ്. ഈശ്വരൻ്റെ രൂപമാണ് ഞാൻ മാതൃഭൂമിയിൽ കാണുന്നത്. കാരണം അത്രയ്ക്ക് മനോഹരമായ രൂപമാണ് മാതൃഭൂമിയുടേത്. അപ്പോൾ ഇതിനെ വളരെ ആസ്വദിച്ച് ആലപിക്കുമ്പോഴാണ് കവിതയുടെ ഭംഗി തുറന്നു വരുന്നത്. ഇതിൻ്റെ മീനിങ്ങിൽ താനേ തുറന്നു വരുന്നത്. നിങ്ങളുടെ ഇമാജിനേഷൻ അതുപോലെ ഹൈ ആക്കി ഇത് ഉച്ചത്തിൽ ആലപിക്കുക. വളരെ മനോഹരമായ ഒരു കവിതയാണ്. എഴുതിയിരിക്കുന്നത് ആ കാലഘട്ടത്തിൽ ഇന്ത്യക്ക് ഇൻഡിപെൻഡൻസ് കിട്ടുന്ന ആ സമയത്ത് ജനങ്ങളുടെ ഉള്ളിൽ മാതൃഭൂമിയോടുള്ള സ്നേഹം ഉണർത്താൻ വേണ്ടി, കൂടുതൽ രാഷ്ട്രസ്നേഹം ഉണർത്താൻ വേണ്ടി എഴുതിയ കവിതയാണ്. നീലാംബർ പരിധാന ഹരിത തട്ട് പർ സുന്ദർ ഹെ, സൂര്യചന്ദ്ര യുഗ മുക്കുട്ട് മേഖല രത്നാകർ ഹെ, നദിയാ പ്രേം പ്രവാഹ ഫൂൽ താരെ मंडन है, वंदीजन खगवृंद शेषफन सिंहासन है, करते अभिषेक पयोद हैं बलिहारी इस वेश की, हे मातृभूमि तो सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की. जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं. ഈ കവി തൻ്റെ മാതൃഭൂമിയോടുള്ള തൻ്റെ സ്നേഹം പ്രകടിപ്പിച്ചുകൊണ്ട് പിന്നെയും പദ്യാംശത്തിൽ ഇങ്ങനെ തുടരുകയാണ്. ജിസ്കെ രജ് മേ ലോട്ട് ലോട്ട് കർ ബഡേ ഹുവേ ഹേ. രജ് എന്ന് പറഞ്ഞാൽ മൺതരി. ഈ മണ്ണിലാണ് ഞങ്ങൾ ഉരുണ്ടുരുണ്ട് കളിച്ചത്. ബാല്യകാലം ചെലവിട്ടത് ഈ ഭൂമിയിലാണ്, ഈ മണ്ണിലാണ്. മണ്ണിൽ കളിച്ചാണ് ഞങ്ങൾ വളർന്നത്. ഘുട്നോ കേബൽ സരക് സരക് കർ ഖടേ ഹുവേ ഹേ. ഘുട്ന മീൻസ് നമ്മുടെ കാൽമുട്ട്. നമ്മൾ ആദ്യം എഴയുന്നത്, ഭൂമിയിൽ എഴഞ്ഞ് പഠിച്ച്. സരഖന എഴയുക. അപ്പം ഘുട്നോ കേബൽ സരക് സരക് കർ ഖടേ ഹുവേ ഹേ. ഞങ്ങൾ ഈ മുട്ടിലാണ് എഴഞ്ഞെഴഞ്ഞ് ഇങ്ങനെ എണ്ണീറ്റ് നിൽക്കാൻ പഠിച്ചത്. വീണും ഉരുണ്ടും ഒക്കെയാണ് നമ്മൾ ഈ മണ്ണിൽ കളിച്ചാണ് വളർന്നത്. പരമഹംസ സമ ബാല്യകാൽമേ സബ് സുഖ് പായേ. ബാല്യകാലത്തിൽ എല്ലാവരും പരമാനന്ദമാണ്. പരമഹംസനെ പോലെ വളരെ ആനന്ദം അനുഭവിച്ചാണ് നമ്മൾ, സുഖം അനുഭവിച്ചാണ് ജീവിച്ചത്. ആ സുഖം മാതൃഭൂമിയുടെ മടിത്തട്ടിലാണ് എനിക്ക് കിട്ടിയത്. ജിസ്കെ കാരൻ ധൂൾ ഭരേ ഹീരേ കെഹലായേ. ഈ മണ്ണിൽ കളിച്ച് വളർന്ന് മണ്ണ് പൊടി തട്ടിയ, എന്നാലും ഞങ്ങൾ ഹീരേ കെഹലായേ, ഡയമണ്ടാണ് ഞങ്ങൾ അറിയപ്പെട്ടത്. ഡയമണ്ടിനെ പോലെ പ്രഷ്യസ് സ്റ്റോണാണ്. മണ്ണിൽ നിന്നാണ് ഡയമണ്ട് കിട്ടുന്നത്. അതേപോലെയാണ് ഞങ്ങൾ ഈ മണ്ണിൽ കളിച്ച് വളർന്നെങ്കിലും ഹം ഹീരേ കെഹലായേ. ഹം ഖേലേ കൂദേ ഹർഷയുത്ത് ജിസ്കി പ്യാരി ഗോദ് മേ. ഹർഷയുത്ത് ഹോക്കർ, ഹർഷ മീൻസ് ഹാപ്പിനെസ്, സന്തോഷം. ഹം ഖേലേ കൂദേ ഹർഷയുത്ത് ആപ്കി പ്യാരി ഗോദ് മേ. ഗോദ് മടിത്തട്ട്. ഹേ മാതൃഭൂമി ആപ്കി പ്യാരി ഗോദ് മേ. താങ്കളുടെ മടിത്തട്ടിലാണ് ഞാൻ വളരെ സന്തോഷത്തോടെ കളിച്ചും വളർന്നത്. ഹേ മാതൃഭൂമി തുജ്കോ നിരഖ് മഗ്ന ക്യോ നാ ഹോ മോദ് മേ. ഹേ മാതൃഭൂമി തുജ്കോ നിരഖ്, നിരഖന കാണുക, ദേഖ്ന. മാതൃഭൂമി നിന്നെ കണ്ടാൽ
എനിക്ക് അമിതമായ സന്തോഷം വരും. അത് എന്തുകൊണ്ട് വരാതിരിക്കാൻ വഴിയില്ല. കാരണം എങ്ങനെ ഒരു കൊച്ചുകുട്ടിക്ക് തൻ്റെ അമ്മയുടെ സ്നേഹം അനുഭവിച്ചൊരു കുട്ടിക്ക്, അമ്മയുടെ ഒരു വാത്സല്യം അനുഭവിച്ച കുട്ടിക്ക് അമ്മയുടെ മുഖം കാണുമ്പം തന്നെ സന്തോഷം കൊണ്ട് കുട്ടികൾ തിമിർത്താടും. അതുപോലെയാണ് ഹേ മാതൃഭൂമി, നിൻ്റെ മടിത്തട്ടിലാണ് ഞാൻ എഴഞ്ഞു വളർന്നത്, നിൻ്റെ മടിത്തട്ടിലാണ് ഞാൻ എണ്ണീക്കാൻ വീണും കളിച്ചും വളർന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെ നിൻ്റെ മുഖം കാണുമ്പോൾ, നിന്നെ കാണുമ്പോൾ തന്നെ എനിക്ക് സന്തോഷം കൊണ്ട് മതിമറക്കും. जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं, परमहंस सम बाल्यकाल में सब सुख पाए, जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए, हम खेले कूदे हर्षयुत जिसकी प्यारी गोद में, हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में, पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, തേരാ പ്രത്യുപകാർ കഭി ക്യാ ഹംസേ ഹോഗ. പിന്നെ കവി ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ, ഒരു പ്രശ്നം ചോദിക്കുകയാണ്, ഒരു ചോദ്യം ചോദിക്കുകയാണ്. ആപ്സേ സഭി സുഖോങ്കോ ഹംനെ ഭോഗ. ഈ ഭാരതഭൂമിയാണ് നമുക്ക്, മാതൃഭൂമിയാണ് എനിക്ക് എല്ലാ സുഖങ്ങളും തന്നത്. പ്രത്യുപകാരമായിട്ട് തിരിച്ചെനിക്കൊന്നും തരാനൊക്കുന്നത് എനിക്ക് തോന്നുന്നില്ല. കാരണം അത്രയ്ക്ക് വലിയൊരു ഉപകാരമാണ് മാതൃഭൂമി എനിക്ക് ചെയ്തിട്ടുള്ളത്. തിരിച്ച് വെറുമൊരു മനുഷ്യനായ എനിക്ക് ഒന്നും ചെയ്യാൻ ഒക്കില്ല എന്ന് എനിക്ക് തോന്നുന്നു. തേരി ഹി യഹ ദേഹ തുജി സേ ബനി ഹൈ. നമ്മൾ പറയില്ലേ, മനുഷ്യൻ മണ്ണുകൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നതെന്ന് പറയുന്ന പോലെ, എൻ്റെ ഈ ശരീരം നിന്നിൽ നിന്നാണ് ഉണ്ടായിരിക്കുന്നത്. ബസ് തേരെ ഹി സുരസ് സാർ സേ സനി ഹുയി ഹൈ. എനിക്ക് എൻ്റെ ഈ ശരീരം തഴച്ചു വളരാൻ, വലുതാവാൻ എന്തെങ്കിലും ഒരു ബാഹ്യമായിട്ടുള്ള എന്തെങ്കിലും ഒരു രസ് എനിക്ക് കിട്ടിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് മാതൃഭൂമിയിൽ നിന്നാണ്. തേരി ഹി യഹ ദേഹ. അതുകൊണ്ട് തന്നെ എൻ്റെ ഈ ശരീരത്തിന് ഞാൻ കടപ്പെട്ടിരിക്കുന്നത് എൻ്റെ മാതൃഭൂമിയിലാണ്. ഞാൻ തഴച്ചു വളർന്ന് വലുതായിട്ടുണ്ടെങ്കിൽ, വലിയ മനുഷ്യനായിട്ടുണ്ടെങ്കിൽ അതിന് കാരണക്കാരിയായിട്ടുള്ളത് ഈ മാതൃഭൂമി തന്നെയാണ്. ഫിർ അന്ത് സമയ തൂ ഹി ഇസേ അചൽ ദേഖ് അപ്നായേഗി. കവി പിന്നെ വളരെ ഫിലോസഫിക്കലായിട്ട് പറയാണ്, അവസാനം എൻ്റെ അന്ത്യസമയത്ത് ഞാൻ അചലായിട്ട് കിടക്കുമ്പോൾ, ഞാൻ ചലനമില്ലാതെ കിടക്കുമ്പോൾ എന്നെ തൻ്റെ മടിത്തട്ടിലേക്ക് സ്വീകരിക്കാൻ ഈ മാതൃഭൂമി മാത്രമാണുള്ളത്. ഹേ മാതൃഭൂമി യഹ അന്ത് മേ തുജ്മേ ഹി മിൽ ജായേഗി. ഹേ മാതൃഭൂമി, ഇത് അവസാനം നിന്നിൽ തന്നെ വന്നു ചേരും. എൻ്റെ ഈ ശരീരം 6 അടി മണ്ണിൽ നിന്നിൽ തന്നെ നീ തന്നെ എന്നെ ഉൾക്കൊള്ളും. അപ്പം മാതൃഭൂമിയോടുള്ള അമിതമായ കടപ്പാട് കവി ഇവിടെ വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. പാക്കർ തുജ്സേ സഭി സുഖോं को हमने भोगा, तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा, तेरी ही यह देह तुझी से बनी हुई है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है, फिर अंत समय तू ही इसे अचल देख अपनाएगी, हे मातृभूमि यह अंत में तुझ में ही मिल जाएगी. English version. Hello and welcome viewers. We have included this English version of this poem Mathrubhumi. This poem is written by Maithili Sharan Gupta, also known as the national poet. Even though there are so many poets in Hindi language and literature, but Rashtra Kavi, national poet, that position is given to Maithili Sharan Gupta. It was conferred by our own Mahatma Gandhi ji. It's because Maithili Sharan used to write poems which used to evoke emotions, love towards our motherland, and that's what the need was in those days. That is the pre-independence period, when Indians were in a bliss, like they were attracted towards the foreign goods, the foreign language, the foreign culture. At that time, Maithili Sharan Gupta thought that the emotion behind the love towards our motherland, that should be evoked among the Indians, so that they'll fight for the freedom of our country. And that's why, inspired by these poems filled of nationality, Mahatma Gandhi conferred the national poet, that position was given to Maithili Sharan Gupta. So this is a beautiful poem depicting the beauty of our motherland, the natural beauty and the selfless sacrifice what our motherland is doing for us.
that we won't be able to repay in any way the beauty which lies within our motherland. So let's go to the poem Matrbhumi. नीलांबर परिधान हरित तट पर सुंदर है, सूर्य चंद्र युग मुकुट मेखला रत्नाकर है। नदियाँ प्रेम प्रवाह फूल तारे मंडन है, बंदीजन खग वृंद शेष फन सिंहासन है। The whole verse, the poet is trying to depict the beauty of motherland, the green mother earth, the motherland, the greenery spread. Over that you imagine a blue cloth worn by a lady. So this whole mother earth, we depict always earth as mother, our land as motherland. And then the sun and the moon, they are like crowns for mother earth. He's telling when the sun and the moon shine, it seems like the mother earth is having some sort of crown on her head. And the Mekhla Ratnakar, Ratnakar means oceans. The oceans, we have 3 sides of India, we have oceans. And the Mekhla means a dress worn loosely tied over a waist. So just like you have to imagine Mother India with a Mekhla of ocean around her waist. The 3 sides we have oceans. And the Nadiya Prem Prava, the rivers that flow through motherland, they are like as if the poet imagines, as if the rivers are spreading waves of love, happiness. And Fool Tare Mandan hai, the flowers that bloom, the stars that shine in the night, they are like jewelry for Mother Earth. Bandijan Khaga Vrind Sheshafan Simhasan hai. The Bandijan, they used to be a group of people in the king's court who used to praise their king. The same way, here the poet is imagining the birds when they are singing, the song seems like the Bandijan praising their king. The birds as if they are praising their mother earth, motherland. And Sheshfan is a big snake supposed to be in Hindu mythology. On top of it, the whole earth rests. And here, poet is telling that Shesh Nag, it's like a throne for Mother India. It's like a Simhasan. Simhasan means throne. करते अभिषेक पयोद हैं बलिहारी इस वेश की. Payod, clouds. The clouds, when they pour water in the form of rain, the poet is imagining as if they are showering blessings. Balihari is Veshki. Oh, I am so much blown out by the beauty of Mother India. I am Balihari. Balihari matlab I am totally blown out from the beauty of my Mother India. हे मातृभूमि तू सत्य ही सगुण मूर्ति सर्वेश की. I tell you, Mother India, I really believe, truthfully I am telling that you are incarnation of God itself. So in the whole verse, the poem is depicting the natural beauty of our motherland, India. जिसके रज में लोट लोट कर बड़े हुए हैं, घुटनों के बल सरक सरक कर खड़े हुए हैं, परमहंस सम बाल्यकाल में सब सुख पाए, जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए. हम खेले कूदे हर्षयुत जिसकी प्यारी गोद में, हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में. And then the second para, the poet is trying to express his love towards his motherland, because when he was very small, all of us, we play in the mud. Raj is mud. We play in the mud, we play in the lap of Mother India, and we grow, we crawl, घुटनों के बल सरक सरक कर, we crawl and we grow and we try to stand up, we fall. All this, our childhood things happen on the Mother Earth. So the poet is telling, all the happiness I got, Paramahamsa Sama Balya Kal mein sab sukh paaye, all the happiness that I have got in my childhood, I have got it from your lap. जिसके कारण धूल भरे हीरे कहलाए. Just like diamonds are found in the mud,
and then they are shaped into real jewelry, and diamonds are very precious. In the same way, even if we play in your mud, in your lap, we were called Hire by the elders. We were their diamonds. So all this happiness we got from your lap, O motherland. हे मातृभूमि तुझको निरख मग्न क्यों ना हो मोद में. Hey motherland, then it's no surprise that after seeing you I feel so happy. Tujhko nirakh, nirakh means to see. After seeing you, I feel so blessed and so happy. It's no wonder because all my childhood was shaped because of you. So in this para, the poet is trying to show us the blessings that Mother India has given him. पाकर तुझसे सभी सुखों को हमने भोगा, तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा. And towards the end of the poem, the poet is becoming a bit philosophical, like I got all the happiness, sukha, what all happiness I got, I have enjoyed, it's from because of you. तेरा प्रत्युपकार कभी क्या हमसे होगा. We can't do any pratyupkar. Pratyupkar means I can't repay you in any sense. Because what all selfless sacrifice motherland has given us, we can't repay it as humans. तेरी ही यह देह तुझी से बनी है, बस तेरे ही सुरस सार से सनी हुई है. This whole, my whole body, my physical existence is your gift. Whatever suras sar, whatever blessings I have got while I was growing, it was because of you. फिर अंत समय तू ही इसे अचल देख अपनाएगी. हे मातृभूमि, यह अंत में तुझ में ही मिल जाएगी. And the poet is becoming very philosophical towards the end. He is telling, in the end, when I embrace death, you will be the only one who will be embracing me. That is, अंत समय, मेरे अंत समय में, in my last days, तू ही इसे अचल देख अपनाएगी. When I become achal, means when I can't walk, when I will be dead, you will be embracing me in your lap. हे मातृभूमि, यह अंत में तुझ में ही मिल जाएगी. हे motherland, after all, in the end, I am to be, I will be within you, I will be engulfed in you. So the poet is praising motherland for all the sacrifices and all the blessings she has poured on him.